नमस्कार. शर्वरीचं वागणं ऋषिकेशला खूपच खटकत असतं. तो बेडरूममध्ये विचार करत असतो. ऋषिकेश म्हणत असतो, शर्वरी एवढ्या खालच्या थराला जाऊन कशी काय वागू शकते? ती प्रॉपर्टीचे भाग करायला सांगतेय. मुळात हे नानांचे आणि आईचे संस्कारच नाही आहेत. त्यावेळेला तिथे जानकी आलेली असते आणि जानकी ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश ऋषिकेश काय झालं? तुम्ही कसला विचार करताय? तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी खरंच मला समजत नाहीये. तेव्हा लगेच जानकी बोलते, तुम्ही कशाबद्दल बोलताय ते सांगाल का? तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी घरात जे काही चालू आहे ते खूप भयानक आहे. मुळात शर्वरी असं काहीतरी करेल यावरती माझा विश्वासच बसत नाही. तेवढ्या सौमित्राणी सारंग मोठ्याने बोलतात, दादा शर्वरी जे काही वागते ना ते चुकीचं वागतेच आहे आणि याची शिक्षा तिला झालीच पाहिजे. मुळात शर्वरीचं वागणं आता लक्षात यायला लागलंय. ती प्रॉपर्टीचे भाग करायलाच बसली आहे. त्यावेळेला जानकी ऋषिकेशला बोलते, ऋषिकेश खरं तर मी तुमच्याजवळ विषय काढणारच नव्हते, पण आता जर का तुम्हाला संशय यायला लागलाय तर मला तुमची मदत पाहिजे ऋषिकेश. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी तुला जी काही मदत पाहिजे ती सांग, मी तुला मदत करायला तयार आहे जानकी. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, ऋषिकेश लवकरात लवकर आपल्याला एक गोष्ट साध्य करायला पाहिजे. ती म्हणजे विक्रांतरावांच्या आईला आपल्याला शोधलं पाहिजे. कारण जोपर्यंत विक्रांतरावांची आई आपल्या समोर येत नाही तोपर्यंत काही गोष्टी समजणारच नाहीत. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, पण विक्रांतरावांच्या आईशी आपला काय संबंध? आणि तसंही त्या आता आपल्याशी बोलतील की नाही याची सुद्धा मला खात्री नाही. तेव्हा लगेच जानकी बोलते, तुम्हीच विचार करा, स्वतःचा पोटचा मुलगा गमावलाय त्यांनी, पण तरी सुद्धा त्या कधी आल्याच नाहीत समोर. तुम्हाला कळतंय का ऋषिकेश माझ्या बोलण्याचा अर्थ? तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी तुझ्या बोलण्यात तथ्य आहे. म्हणजे विक्रांतराव गेले ही खबर त्यांना तर लागलीच असेल ना. आपण शर्वरीचं लग्न लावून दिलं हे सुद्धा त्यांना कळलंच असेल. मग तरी सुद्धा त्या इथे कशा आल्या नाहीत? त्यावेळेला जानकी बोलते, ऋषिकेश इथेच तर पाणी मुरतंय. जसं विक्रांतरावांचा काटा काढण्यात आला तसाच जर का त्यांच्या आईला किडनॅप करून ठेवलं असेल तर तुम्हीच विचार करा. तेव्हा ऋषिकेश बोलतो, जानकी तुझा रोष कोणाकडे आहे? जानकी मला तुझ्या बोलण्याचा अर्थ समजतोय. त्यावेळेला जानकी बोलते, ऋषिकेश तुम्हाला जर का माझ्या बोलण्याचा अर्थ समजतोय तर प्लीज प्लीज ऋषिकेश तुम्हीच समजून घ्या. ऋषिकेश मी जे काही बोलते ते खरं असेल तर माझा तर पूर्णपणे शर्वरी वंशांकडेच डाऊट आहे. त्यावेळेला सौमित्र बोलतो, ऋषिकेश दादा मला सुद्धा खात्री आहे, जानकी वहिनीवरती माझा विश्वास आहे. ऋषिकेश दादा आपल्याकडे आता पर्यायच नाहीये. काही झालं तरी आपल्याला लवकरात लवकर विक्रांतच्या आईला शोधलंच पाहिजे. इकडे ऋषिकेशने एक फोन केलेला असतो आणि त्यांच्या फंटरला कामाला लावलेलं असतं. विक्रांतच्या आईचा फोटो पाठवलेला असतो आणि त्यानुसार ते फंटर काम सुद्धा करत असतात. त्यावेळेला लगेच संध्याकाळच्या वेळेला जानकी विचारते, ऋषिकेश ऋषिकेश काही थांग पत्ता लागला का? ऋषिकेश काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर विक्रांत भाऊजींची आई आपल्या समोर पाहिजे. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी जानकी शांत हो, तू तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. मी खरंच सांगतोय, मी सगळं काही शोधतोय. मी माझ्या फंटर्सना सुद्धा कामाला लावलीये. तुला काळजी करायची गरज नाही, विक्रांतची आई आपल्या समोर असेल. इकडे ऐश्वर्या मोठ्यानी शर्वरीला म्हणत असते, शर्वरी आपण इथे बसलोय खरं, अगं पोटात एक कण सुद्धा नाहीये आणि जर का असंच चालू राहिलं तर आपण मरू ग. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, झाली सुरुवात तुझी? अगं कशाला एवढा कांगावा करतेस? काय गरज होती मग माझ्यासोबत बसायची? तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, शर्वरी तू असं काही करशील असं मला सांगितलं तरी होतंस का? स्वतःचे निर्णय स्वतः घेतेस आणि नंतर मात्र मला भोगावं लागतं. हे बघ शर्वरी, मला भूक सहन होत नाही. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, तू जरा गप्प बसशील का? आपल्याला जर का आपला मुद्दा साध्य करायचा असेल तर आपल्याला हे करावंच लागेल. नाहीतर ती जानकी काही ऐकणार नाही. पण आपण जर का उपाशी राहिलो तर त्या जानकीच्या मनाला वेदना होतील आणि जानकी
आपल्याला जे पाहिजे तो निर्णय घेईल. इकडे सुमित्रा ऐश्वर्या आणि शर्वरीला समजावत असते. ती म्हणत असते, शर्वरी, ऐश्वर्या, अगं असं नका वागू. प्रॉपर्टीसाठी तुम्ही एवढ्या खालच्या थराला का उतरताय? प्लीज प्लीज स्वतःला शांत करा आणि विचार करा ना. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, आई बस, आजपर्यंत मी शांतच बसले. जानकी वहिनी आता तरी आमचा विचार करेल असं मला वाटलं होतं, पण नाही, जानकी वहिनी विचारच करत नाहीये, ती स्वतःचाच विचार करतेय. त्यावेळेला जानकी बोलते, अजिबात नाही या शर्वरी वंश, मी माझा विचार करतच नाही. आणि नानांनी जे काही मृत्यूपत्रात लिहिलंय ते तर तुम्हाला माहितीच आहे ना, मग त्याच्या विरोधात मी जायचं का? तेव्हा लगेच शर्वरी बोलते, गप्प बस, सारखं आपलं नानांचं मृत्यूपत्र मला नको सांगूस. हे बघ जानकी वहिनी, तू ठरवलंस तर प्रॉपर्टीचे भाग करू शकतेस. तेव्हा लगेच जानकी बोलते, पण शर्वरी वंश, मला कळतच नाहीये, तुम्ही का प्रॉपर्टीचे हिस्से करायला निघालात? तुम्हाला काय गरज? तेव्हा लगेच शर्वरी बोलते, काय गरज म्हणजे? मला गरज आहे. तेवढ्यात मात्र विक्रांतची आई दारात आलेली असते आणि ती मोठ्याने बोलते, जानकी, अगं तुझ्या नंदेला तर गरज असणारच ना. कितीही काही झालं तरी सुद्धा पैसा उडवणं हेच तर तिला पाहिजे. माझ्या विक्रांतजवळ पैसा नव्हता म्हणून तर तिने त्याचा काटा काढला. जेव्हा विक्रांतच्या आईला ही शर्वरी समोर बघते तेव्हा मात्र तिचे धाबे दणाणतात आणि ती मोठ्याने बोलते, तुम्ही इथे काय करताय? तुम्हाला इथे कुणी आणलं? तेव्हा लगेच जानकी बोलते, शर्वरी वंशा, हो असं काय करताय? विक्रांत भाऊजींच्या आई आहेत त्या आणि तुम्ही त्यांच्याशी असं बोलताय? त्यावेळेला मोठ्यानी शर्वरी बोलते, जानकी वहिनी, तुला हे सर्व करायची गरज काय होती? तुला या बाईला आणायची गरजच काय होती? त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, का? मग त्या बाईला अडगळीच्या खोलीमध्ये तसंच कोंडून बांधून ठेवायचं होतं का? शर्वरी बोल, आता तरी उत्तर दे. तुला त्यांना मारायचं होतं का शर्वरी? तेव्हा लगेच शर्वरी बोलते, दादा दादा, अरे असं का बोलतोयस तू? खरंच सांगते, माझ्या मनात सुद्धा असं काही नाही. तेव्हा लगेच मोठ्यानी विक्रांतची आई बोलते, बस कर शर्वरी, बस कर. आणि ती शर्वरीचं सटकन थोबाड फोडते आणि शर्वरीला बोलते, तुझ्या या चुकांमुळेच आज माझा मुलगा माझ्या जवळ नाहीये. या सर्व गोष्टींना तू जबाबदार आहेस, तू. आणि यासाठी मात्र मी तुला कधीच माफ करणार नाही. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, उगाच काहीतरी बोलू नका. त्यावेळेला सुमित्रा बोलते, विहीनबाई, तुमचा राग मला समजतोय. अहो पण माझी मुलगी तुमच्या मुलाला का मारेल? काय मिळणार आहे तुमच्या मुलाला मारून? अहो तिने तर तिचा नवरा गमावलाय. मला मान्य आहे तो तुमचा पोटचा मुलगा होता, पण शरयूचं सगळं आयुष्य त्याच्यावर तर अवलंबून होतं. तुम्ही असा विचारच कसा काय करू शकता? तेव्हा लगेच विक्रांतची आई बोलते, जर का शर्वरीचं खरोखर माझ्या विक्रांतवरती प्रेम होतं तर तिने राहुलशी प्रेमाचं नाटक करायची गरज काय होती? मुळात नाटक नाही, या दोघांनी मिळून माझ्या मुलाचा जीव घेतलाय, जीव. आणि त्यासाठी मात्र मी त्यांना कधीच माफ करणार नाही. त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, प्लीज तुम्ही शांत व्हाल काय? प्लीज तुम्ही शांत व्हा, स्वतःला त्रास करून घेऊ नका. आणि शर्वरी, तू त्यांची माफी मागणार आहेस? तेव्हा लगेच शर्वरी बोलते, काय? मी आणि यांची माफी? मी यांची माफी कधीच मागणार नाही दादा, उगाच काहीही बोलू नकोस. त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, शर्वरी, अगं मी काय करू तुझं? अगं या राहुलला मिळवण्यासाठी तू खूप खालच्या थराला उतरलीस. शर्वरी, तुला हे सर्व करायची गरजच नव्हती. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, बस, आता मात्र या गोष्टी मला अजिबात आवडत नाहीयेत. कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी मला बंद करायच्या आहेत. प्लीज प्लीज हे सर्व थांबवा. येता जाता माझ्याशी या गोष्टींवरती वाद घालू नका. त्यावेळेला ऋषिकेश शर्वरीचं थोबाड फोडत बोलतो, लाज नाही वाटत? शर्वरी, खरं तर कालच माझा तुझ्यावरती संशय आला होता, पण मी स्वतःला थांबवलं. कितीही काही झालं तरी सुद्धा मी स्वतःवरती ताबा ठेवलेला, पण आता मात्र खरंच मला सगळ्या गोष्टी कळून चुकल्या. त्यावेळेला सुमित्रा मोठ्याने ओरडते, ऋषिकेश, शर्वरीवरती हात कसा काय उचललास तू? तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो, आई,
अगं तुला माझा हात उचलणं दिसलं, पण या शर्वरीने काय काय केलंय तुला माहिती तरी आहे का? आई अगं जरा विचार कर तुझ्या वागण्याचा. अगं स्वतःच्या मुलीच्या सुखासाठी तू तू नको त्या गोष्टींच्या पाठीशी धावू नकोस. आई शर्वरी तुला सगळं काही खोटं सांगते आणि तू त्याच्यावरती विश्वास ठेवतेस, पण जानकीने मात्र कायम तुझी साथ दिलीये. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, आई आई मी जे काही सांगते ना ते खरं आहे. आई विश्वास ठेवा हो माझ्यावरती. तेव्हा लगेच सुमित्रा बोलते, जानकी जानकी माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तू जे काही ठरवशील ते योग्यच असणार. पण जानकी जानकी अगं असं कसं मी माझ्या मुलीवरती अविश्वास दाखवू? त्यावेळेला विक्रांतची आई बोलते, अहो मी सुद्धा आईच आहे ना. मी तर माझा पोटचा मुलगा गमावलाय तुमच्या या शर्वरीमुळे, बघितलत ना. त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते, विहीनबाई तुम्ही सारखं सारखं शर्वरीवरती का आरोप करताय? विहीनबाई खरंच तुमच्या या बोलण्याचा अर्थच मला लागत नाही. तेव्हा लगेच जानकी बोलते, कारण आई विक्रांतरावांचा खून या शर्वरीनेच केलाय. शर्वरीने आपल्याला उल्लू बनवलंय, तिच्या बोलण्यात आपल्याला गुंतवलंय. मुळात विक्रांत भाऊजींना यांच्या प्रेम प्रकरणाचा थांगपत्ता लागला होता. राहुल त्यांचा चांगला मित्र होता, पण राहुलचे प्रेम संबंध यांच्याशी होते. शर्वरी वंश राहुलच्या प्रेमात पडल्या होत्या आणि म्हणूनच त्यांनी विक्रांत भाऊजींचा काठा काढला. तेव्हा सुमित्रा मोठ्याने ओरडते, जानकी अगं काय बोलतेस तू? त्यावेळेला लगेच शर्वरी स्वतःच्या कानावर हात ठेवते आणि मोठमोठ्याने रडायला लागते. राहू देत आई, राहू देत. मला नाही आता या गोष्टींमध्ये पडायचं. अगं एवढे सगळे घाणेरडे आरोप माझ्यावरती होत आहेत. अजून काय राहिलंय माझ्या आयुष्यात? त्यापेक्षा देवाने मला उचललं असतं तर बरं झालं असतं. मी माझ्या विक्रांतला मारलं, माझ्या विक्रांतला. आई निदान तुम्ही तरी असं बोलू नका ना. त्यावेळेला लगेच विक्रांतची आई बोलते, गप्प बस. मुळात आई बोलण्याचा अधिकार तू केव्हाच गमावलायस आणि मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाहीये. एक नंबरची खोटारडी आहेस तू, खोटारडी. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच ती मोठ्याने बोलते, पुरे झालं आता. आता सगळं काही संपल्यात जमा आहे आणि मला मात्र आता या गोष्टींमध्ये पडायचंच नाहीये. सुमित्रा लगेच जानकीला बोलते, जानकी पुरावा. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, आई तुम्हाला पुरावा पाहिजे? अहो विक्रांत भाऊजींची आई स्वतः आहे इथे पुरावा. त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय राहुल आणि शर्वरी वंशांना एकत्र. विक्रांत भाऊजींना किती वेदना झाल्या असतील तुम्हीच विचार करा. तेव्हा मात्र मोठ्यानी सुमित्रा बोलते, शर्वरी तू हे सर्व चुकीचं वागलीस आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. शर्वरी तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती. त्यावेळेला शर्वरी बोलते, प्लीज आई तू तरी माझ्यावरती विश्वास ठेव. त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, विश्वास? अगं विश्वास आता तुझ्यावरती कोणीच ठेवू शकत नाही शर्वरी. विश्वासाच्या गोष्टी तर तू करूच नकोस. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, दादा रे हे सर्व का करताय तुम्ही? दादा रे हे सर्व करायची गरजच काय? का माझ्या अब्रूचे असे धिंडवडे काढताय? तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, आम्ही तुझ्या अब्रूचे धिंडवडे काढतोय? अगं तू आमच्या अब्रूचे धिंडवडे काढून असे चव्हाट्यावर आणलेस. प्रॉपर्टीचे हिस्से करते जानकीला आईच्या मनातून उतरवण्याचा काम करतेस. अगं कितीही काही झालं ना तरी सुद्धा तुझ्यासारख्या बाईला चांगलं पट्ट्याने तुडवलं पाहिजे, चपलेने हाणलं पाहिजे. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, ऋषिकेश दादा हो कसली वाट बघताय मग? हाणा हिला चपलेनी चांगलं. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, ऐश्वर्या मगाशी तर माझ्या सोबत होतीस ना? त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, तुला एवढी अक्कल नाही? ही ऐश्वर्या आहे ना या कट कारस्थानमध्ये चांगली मुरलेली आहे. कट कारस्थानं कशी रचायची, कशी एखाद्याला फसवायचं हे माझ्यासारख्या मुलीला चांगलंच माहिती आहे. मी काय काय केलंय ते माहिती आहे ना तुला? तेव्हा लगेच शर्वरी बोलते, याचा अर्थ तू माझ्याशी गद्दारी केलीस. तेव्हा लगेच जानकी बोलते, बस झालं शर्वरी वंश. अहो किती अजून खालच्या थराला जाणार आहात? या घराला उद्ध्वस्त करण्यासाठी तुम्ही मला मारण्याचा प्लॅन आखलात. माझ्या गाडीचे ब्रेक फेल करून घेतलेत ऐश्वर्याकडून. तेव्हा लगेच मोठ्यानी शर्वरी बोलते, काही काय बोलते जानकी वहिनी? त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, गप्प बस शर्वरी, हे सर्व मला सुद्धा माहिती आहे.
हे सर्व तूच रचलं होतंस याची मला खात्री आहे शर्वरी. आणि आता मात्र सगळ्या गोष्टी संपल्या. मला या विषयावर वाद घालायचा नाहीये शर्वरी. तेव्हा मात्र शर्वरी मोठ्याने बोलते, वाह, खरंच मानलं पाहिजे ऋषिकेश दादा तुला. शेवटी तू तुझ्या बायकोचीच बाजू घेतलीस. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, तुला जे बोलायचंय ते बोल, मला काही एक फरक पडत नाही. पण मी एकच सांगेन, हे सर्व थांबव, नाहीतर एक दिवस तुलाच भारी पडेल. आणि त्यावेळेला मात्र तुझ्या सोबत कोणीच नसेल. शर्वरी, स्वतःचे गुन्हे कबूल कर आणि पोलिसांना सरेंडर हो. तेव्हा शर्वरी बोलते, काय ऋषिकेश दादा तू काय बोलतोयस, कळतंय का तुला? उगाच काही मला सांगू नकोस, मी असं काहीच करणार नाही. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, जाऊ देत ना ऋषिकेश, अहो कशाला वाद घालताय? मुळात या बाईशी बोलण्यात काही अर्थ नाही. स्वतःचं खरं सत्य सर्वांसमोर येतंय तरी सुद्धा या बाईला ते सत्य कबूलच करायचं नाहीये, तर आपण तरी काय करणार? तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, अशी कशी कबूल करणार नाही? आता हिला पोलिसांच्या ताब्यात द्या आणि हिला थर्ड डिग्री द्यायला सांगा. एकदा जर का थर्ड डिग्री दिली ना तर ती लगेच बका सगळं ओकेल. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऐश्वर्या तू शांत हो, तू हायपर होऊ नकोस. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, मी हायपर होऊ नको जानकी अगं हे सगळं जे काही घडतंय ना, या सर्व गोष्टींना ही शर्वरी जबाबदार असून ती मात्र आपल्या घरात अगदी ताटमानेनं राहतीये, आपल्या घराचे हिस्से करायला निघालीये. आणि आता मात्र मला तिच्याशी या विषयावर बोलायचंच नाहीये. मुळात या बाईला चांगलाच धडा शिकवायचा आहे. तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते, काय करायचंय ते करा, मला कळून चुकलंय. शर्वरी तू धोकेबाज निघालीस. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, आता तरी सुमित्रा स्वतःच्या लेकीला पोलिसांच्या ताब्यात देईल की पुन्हा एकदा नवीन संधी देईल? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.